यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र यांची एक मीटिंग आयोजित केली होती। जे गणेश विसर्जन आणि ईद आणि भविष्यात येणाऱ्या सर्व सणांच्या वेळेस बंदोबस्ताच्या वेळेस आपण सर्वांना सोबत कांद्याला कांदा लावून काम करायचं आहे आणि आपण सर्व या देशाचे जबाबदार नागरिक आहोत। आपल्याला जातीय सलोखा पाळायचा आहे, राष्ट्रीय एकात्मता पाळायची आहे, जोपासायची आहे। तर आपण सर्वांनी भविष्यात येणाऱ्या प्रत्येक बंदोबस्तात पोलिसांसोबत राहायचं आहे। पोलिसांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलिसांना आणि जनतेला सहकार्य करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे आणि आपणास बंदोबस्ताव्यतिरिक्तही काही पोलिसांना मदत करायची इच्छा झाली, काही आपल्याला कोणी नशेचे पदार्थ विकतंय, कोणी बेकायदेशीर काम करतंय, कोणी जातीयवादी वातावरण तयार करत आहे। अशा वेळेस आपण आपल्या गावाची शांतता राखण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण पोलिसांसोबत राहायचं आहे। पोलिसांना लगेच कळवायचे आहे आपल्याला जी काही चुकीची आपल्या गावात समाजात घडणारी घटना समजली, तात्काळ पोलिसांना माहिती द्यायची आहे। कोणीही पोलीस दिलेली, ज्यांनी माहिती दिलेली, ज्यांनी बातमी दिली त्याचं नाव ओपन करत नसतो, त्यामुळे तुम्हाला ती बाकी भीती बाळगायची पण गरज नाही। एवढ्या मोठ्या शहरात 150 पोलिसांवर आपण कायदा सुव्यवस्था नाही सांभाळू शकत। त्यासाठी माननीय पोलीस आयुक्तांनी जे काही पोलीस मित्र योजना राबवायचं ठरवलेलं आहे त्याला आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या आपल्या मुंब्रा गावाचं नावलौकिक आपण वाढूया, आपल्या गावाची शांतता धोक्यात येणार नाही याच्यासाठी आपण सर्व काळजी घेऊया आणि पोलिसांची कधी कोणतीही मदत लागली तर आम्ही अहोरात्र तुमच्या सेवेत आहोतच। तुम्हाला कोणत्याही चांगल्या कामासाठी आपण आमच्याकडे आलात तर तुमचं स्वागतच राहणार आहे, तुम्हाला तुमचा मान सन्मान मिळणार आहे एवढी मी ग्वाही देतो। आणि आजचा कार्यक्रम, आजची मीटिंग संपली असे मी जाहीर करतो। आपणा सर्वांना भविष्यात येणाऱ्या सगळ्या सण, सर्व जे काही धार्मिक कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झालं की माझं शरद काढून आपली फोन आहे। सर थोड़ा सामने हुसैन ले लो आभार व्यक्त कर दीजिए सर। Right now and press the bell icon. Never miss an update.